नमस्कार दर्शको, उजनी धरणाची सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपण आता बघणार आहोत। त्या अगोदर आपणास एक विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा ताज्या व अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट। उजनी धरणात येणारी आवक ही 2.5 महिन्यापासून जी सातत्याने वाढत होती ती आता हळूहळू कमी होत चाललेली आहे। तरी पण हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार घाटमाता व पुणे परिसरात होणार पाऊस जोरदार असा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आज उद्या परवा या 3 दिवसात जर मोठा पाऊस झाला तर पुन्हा उजनी धरणामध्ये आवक वाढू शकते। अशातच खडकवासला धरण हे अगदी कमी भरलेले आहे। 50 ते 60% रेंजमध्ये हे धरण असल्यामुळे उजनीत येणारा विसर्ग पुण्याकडून थोडा कमीच आहे। तरी पण आज सायंकाळी 6 वाजता आवक किती व टक्केवारी किती आपण पाहूया। उजनी धरणामध्ये येणारी आत्ता सध्याची आवक ही 1495 क्युसेक्स आहे। सकाळी 1991 क्युसेक्स होती, म्हणजे साधारण 500 क्युसेक्सने पुन्हा त्यात घट झालेली आहे। तर सीनामाडा योजनेतून अजून पाणी 180 क्युसेक्सचे सुरूच आहे। दहेगाव सिंचन योजना 80, बोगदा 400 क्युसेक्स, तर मुख्य कॅनेलमधून 300 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। तर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 119.14 टीएमसी झालेला आहे। तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.48 टीएमसी झाला आहे। उजनी धरण ज्यावेळेस ओव्हरफ्लो होईल म्हणजे 123 टीएमसी ला अगदी थोडं कमी आहे आणि उजनी धरणाची एकूण टक्केवारी 103.56 म्हणजे 103% व 56 पॉईंट आहे। जर ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत असेल आणि वरून आवक वाढली, कदाचित आवक कधीही वाढू शकते। अजून 2.5 महिने पावसाळा पूर्ण राहिलेला आहे। अनेक वेळा बघितलं 4 ते 5 वेळा उजनी धरण शेवटच्या 1.5 महिन्यात भरलेलं आहे। त्यामुळे उजनीत विसर्ग येणारा कसा असेल हे आत्ताच सांगता येणार नाही। त्यामुळे नदीमध्ये कधी पाणी सोडतील हे आवक वाढल्यानंतरच ठरणार आहे। अशाच प्रकारचे पुढील ताजी व महत्त्वपूर्ण अपडेट पाहायचे असतील तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बातम्यांना जरूर लाईक करा।